नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। आजचा भाग अगदी शॉकिंग असणार आहे प्रेक्षकांनो, कारण आज काव्याचा ॲक्सिडेंट नाही तर नंदिनीचा ॲक्सिडेंट होणार आहे। हो, पूर्ण एपिसोड नक्की बघा। नंदिनीच्या रूममध्ये कपड्यांचा खूप पसारा असतो तेव्हा ती स्वतःशीच बोलत असते, हो नंदिनी, किती हा पसाऱ्यावाल्याची बायको शोभतेस हं। वान नाही पण गुण लागला। शारदा काकूंचा फोन येत असतो त्याच वेळेला। ती फोन बघते, आईचा आहे का, नंतर कॉल करते। परत त्यांचा लगेच कॉल येतो, आईचा लगेच कॉल आलाय, म्हणजे काही झालं तर नसेल ना। काय गाई, सगळं काही ठीक तर आहे ना। शारदा काकू तिलाच विचारतात, अगं मला तुमच्या दोघींची खूप काळजी वाटत होती ग, म्हणून मी फोन केला। मी आज राशी भविष्य बघितलं, तूळ राशीबद्दल संकट येणार आहे असं वाचलं ग मी, म्हणून माझं टेन्शन वाढलं। कारण तुझी रास तूळ आहे आणि पारची पण ना, आणि तुमच्या दोघांमधला दुवा म्हणजे काव्या, म्हणून म्हटलं काव्या ठीक तर आहे ना। नंदिनी म्हणते, आई तू टेन्शन घेऊ नको, इथे सगळं व्यवस्थित आहे। शारदा काकूही म्हणतात, काही वाटलं तर मला तसं फोन करून कळव। फोन ठेवल्यानंतर नंदिनी पण थोडी विचारात पडते, हात जोडून देवाला प्रार्थना करते, देवा काव्याचं रक्षण करे बाबा। तर वसू आत्या विजयला सांगत असतात, विजयराव जे पण कराल ना सगळं जपून करा हं, तुमच्यावर काही आलं नाही पाहिजे याची काळजी घ्या। तेव्हा विजय पण म्हणतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका आई, कारण आज काव्याचा बंदोबस्त तर मी लावणारच, कारण तिथे आज पार्थ नसणार ना ती नंदिनी, तेव्हा काव्य काय आज वाचत नाही, आजचं मिशन सक्सेस होणारच। तर वसू आत्या पण हसतात। तर काव्या क्लाससाठी निघालेली असते तेव्हा मानिनी काकू तिच्या हातात छत्री देतात, बाहेर खूप ऊन आहे, छत्रीचा वापर कर, कारण मी आत्ताच टेरिसवर गेली होती। तेव्हा काव्य सांगते, एवढं ऊन असताना तुम्ही का गेलं होतं टेरिसवर। तेव्हा मानिनी काकू सांगतात, अगं तुझे बाबा येतील आता, कुरडई तळून दे, पापड तळून, मग हे उन्हाळ्यातले पदार्थ तर करावेच लागतील ना, तर ते जाऊ दे, पण तू तुझी काळजी घे, नीट जा, व्यवस्थित जा, आणि तिथं पोचल्यानंतर मला कॉल करून कळव। काव्या पण म्हणते, हो आई, मी तसं कळवते तुम्हाला। तिथून निघून जाते। काव्या तिथून जाते तेव्हा तिथेच एक धागा पडलेला दिसतो, आणि वसू आत्यांनी हे सगळं त्यांचं बोलणं ऐकलेलं असतं, काव्या केव्हा जाते केव्हा नाही। लगेचच विजयला फोन करून कळवतात की काव्या आत्ताच घराबाहेर पडली आहे। तेव्हा काव्य कारमध्ये बसते आणि विजय पण दुसऱ्या कारमध्ये बसलेला असतो। तो काव्याच्या कारचा पाठलाग करतो, बराच वेळा हा थरार दाखवला आहे। तर जीवा ऑफिसला जाण्यासाठी खाली येतो आणि म्हणत असतो की पायाला हे चिकट चिकट का लागतंय, बरं जाऊ दे, तू माझा टिफिन दे, मला उशीर होतोय। मानिनी काकू त्याला टिफिन देतात, अरे आज तर खूप टकाटक दिसते रे तू। जीवा सांगतो, 4 दिवसापूर्वी मी हा कोट घातला तेव्हा तूच बोलली होती हा तुला सूट करत नाही, आणि आज मी टकाटक दिसतोय। मानिनी काकू विचारतात, अरे तुला राग तर नाही ना आला, मी तो पाळणा अडगळीच्या खोलीत ठेवायला लावला म्हणून। अरे ते काय ना, तू होण्याच्या आधी पण माझे मिसकॅरेज झाले होते ना, आणि मी पण अशी एक्साइटेड होते, सगळ्या वस्तू मी आधीच आणून ठेवल्या होत्या हाऊस म्हणून, पण त्या वस्तू नंतर फेकता पण नव्हत्या येत आणि सांभाळून ठेवता पण नव्हत्या येत। माझी अवस्था खूप विचित्र झाली होती, आणि परत तसं काही नको व्हायला म्हणून मी सांगते रे तुम्हाला, समजून घेत जा मला जरा। तेव्हा जीवा पण म्हणतो, अगं आई ठीक आहे, मला कळालं तुला नेमकं काय सांगायचं आहे, बरं इथून पुढे मी काळजी घेईल। आणि तू आता कसं चाललं आहे। तेव्हा जीवा सांगतो, तुझी प्रेग्नेंट सून येत नाही माझ्यासोबत, तेव्हा मी आता बाईकने चाललो आहे, तुला कुठे माझी काळजी। तेव्हा मानिनी काकू म्हणतात, मेल्या तुला काय वाटतं रे, मला तुझी काळजी नाही का। तेव्हा जीवा हात धरून देवासमोर आणतो, आता आपल्यासमोर देव आहे, देवासमोर जे बोलशील ते खरंच बोलावं लागेल हां। आता सांग, तुला जास्त तुझ्या सुनेची काळजी आहे का माझी काळजी। तेव्हा मानिनी काकू सांगतात, खरं सांगू, तुमच्या लेकीची काळजी मला। तेव्हा जीवा म्हणतो, कसे उत्तर देते ग तू, देवा हिला राजकारणात का नाही टाकत तू। मानिनी काकू म्हणतात, जा मेल्या, उशीर होतोय तुला। तर जीवा तिथून निघून जातो। तर मानिनी काकू मध्ये चाललेले असतं त्याच वेळेला पायाला धागा लागतो त्यांना आठवते की काव्या बोलली होती, धागा थोडा लूज बांधा, म्हणजे हा धागा नक्की काव्याचा असेल। ते तिला फोन करून बघतात, पण फोन तिचा रूममध्येच वाजत असतो, म्हणजे फोन पण तिने नेलेला नसतो। काय ही काव्या, फोन तर घेऊन जायचा ना। तर मानिनी काकू काळजीने इतक्या व्याकुळ झालेले असतात, देवासमोर येऊन प्रार्थना करतात, देवा सगळं काही ठीक होऊ दे रे बाबा। ते मिथून काका येतात, आहो बहिणी कशाला टेन्शन घेताय, सगळं काही ठीक असेल, इतक्या वेळेत काव्या पोचलीसुद्धा असेल क्लासला, तुम्ही एवढा निगेटिव्ह विचार कशाला करतात, सगळं पॉझिटिव्ह बोला ना तुम्ही।
म्हणजे सगळं कसं पॉझिटिव्ह होईल. त्याच वेळेला काव्याच्या मोबाईलवर पार्थचा फोन येतो. आता हे बघा भाऊजी, पार्थचा फोन आला, मी काय उत्तर देऊ. पार्थ पण विचार करतो, काव्या फोन का उचलत नसतील, क्लासला गेले असतील बहुतेक. ते दिव्या येते, तिने बनवलेल्या डिझाईन्स पार्थला दाखवते. पार्थला त्या डिझाईन्स खूप आवडतात. या तू बनवले आहे? तेव्हा दिव्या सांगते, हो सर, माझं कामच ते आहे ना, मी बनवले आहे त्या. तुम्हाला आवडल्या? तेव्हा पार्थही सांगतो, खूप लवकर शिकली तू. हो पण सर एक सांगू, तुम्हाला आवडली ना माझी डिझाईन, हे घ्या चॉकलेट. पार्थ सांगतो, तू डिझाईन छान केले आहे, मी तुला चॉकलेट दिलं पाहिजे. तेव्हा दिव्या सांगते, अहो सर, तुमच्याकडे आत्ता तर चॉकलेट नसेल ना, तुम्ही हे घ्या आणि मला द्या. तेव्हा पार्थला तर हसू येतं. कडनं घेतो आणि दिव्याला देतो आणि ती सेल्फी काढते दोघांचा. पार्थ म्हणतो, हे काय करते. तेव्हा दिव्या सांगते, सोशल मीडिया सर. तर आता खूप उशीर झाला आहे, जेवायला घ्यायचं का, मला खूप भूक लागली आहे. तर तिने खिचडी आणलेली असते, ती टिफिन आणते आणि पार्थने बिर्याणी आणलेली असते. पार्थ तिला विचारतो, तू जर नॉनव्हेज खात असेल तर आपण टिफिन एक्सचेंज करायचे, तू बिर्याणी खा आणि मी खिचडी, कारण मला खिचडी खूप आवडते. त्यात जर माझ्या बायकोने आणि आईने बनवली ना, त्या खिचडीला तोड नाही. दिव्या सांगते, मी पण बऱ्यापैकी बनवली आहे, खाऊन बघा तुम्ही. तर पार्थला तीही खिचडी आवडते. नंतर ते टिफिन एक्सचेंज करतात. वसू आत्या रूममध्ये फेऱ्या मारत असतात. विजयरावांचा फोन का नाही आला अजून, मी स्वतःच लावून बघते. त्या स्वतः फोन करतात, अहो विजयराव, काही बातमी मिळेल का नाही मला आज. विजय सांगतो, तुम्ही मला सारखं सारखं फोन केला तर मी माझं कॉन्सन्ट्रेशन कसं करू शकेल बरं. फोन ठेवा आता, तिची गाडी उभी राहते. तर वसू आत्या फोन ठेवतात. मानिनी काकू रडत असतात. तिथे वसू आत्या येतात. अगं मानिनी, काय झालं रडायला, ऑल ओके ना. मानिनी काकू सांगतात, वसूताई तुम्ही जा बरं इथून, काळजी असल्याचा आवा आणू नका. वसूताई म्हणतात, यांची काळजी करायला जावं तर यांचं भलतंच काहीतरी असतं. आता काव्याच्या बाबतीत जे काही होईल त्याला आम्हाला जबाबदार नको ठरवू बरं का तू. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, तुम्ही काव्याचं नाव कसं घेतलं, मी तर माझ्या रडण्याचं कारण सांगितलंच नाही ना तुम्हाला. तेव्हा वसू आत्यांना पण काही कळत नाही काय उत्तर द्यावं म्हणून. तर मागून काव्याचा आवाज येतो, आई. काव्याला बघितल्यानंतर मानिनी काकूंचा जीव भांड्यात पडतो. तर वसू आत्यांना खूप मोठा धक्का बसतो. काव्य जर इथं आहे तर तिकडे विजयराव कोणाला मारण्याचा प्लॅन करताय, म्हणजे ती नंदिनी तर नाही ना. तेव्हा काव्यासमोर आल्यानंतर मानिनी काकू तर तिला मिठी मारतात. तू ठीक तर आहेस ना बाळा. मी बोलली होती ना, तो धागा टाईट बांधायला हवा, तर तूच बोलली मला लूज बांधा. मला जर असं माहिती असतं ना धागा इथेच पडेल तर मी टाईट बांधला असता. तेव्हा काव्या सांगते, अहो आई ऐका तरी, माझ्या हातामध्ये धागा आहे, मी केव्हापासून तेच सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, मग हा धागा कोणाचा आहे, नंदिनीचं तर नाही ना. एवढ्यात तिथे आशा येते, वहिनी या ड्रेसचा डाग निघतच नाही आहे, काय करू सांगा ना. तेव्हा मानिनी काकूही म्हणतात, हा ड्रेस तर नंदिनीने सकाळी घातला होता ना जायच्या आधी. आशा सांगते, हो घातला होता, त्या निघाल्या, पण त्याच वेळेला मी जीवादादांसाठी स्मूदी घेऊन गेली आणि ती त्यांच्या अंगावर सांडली, म्हणून त्यांना कपडे चेंज करावे लागले. तर नंदिनीने सुद्धा पिंक कलरचा ड्रेस घातलेला असतो जो तिच्या आईने आणलेला. तेव्हा वसू आत्यांनाही धक्का बसतो आणि मानिनी काकूंची काळजी अजून वाढते, कारण नंदिनीच्या हातातला धागा पडला म्हणजे काही अघटित नको व्हायला. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की तर नंदिनी छत्री घेऊन चाललेली असते. विजय मागून येतो आणि तिला धडक देतो. तिथेच नंदिनी खाली पडते. तिच्याकडे काही बुक्स पण असतात, त्याचे पेज वगैरे सगळे इकडे तिकडे पडतात. आता हे बुक्स नंदिनीकडे कसे आले असतील, आणि ती लाल छत्री ती तर काव्याकडे होती ना, ती नंदिनीकडे कशी आली. बहुतेक काव्याचा क्लास रद्द झाला असेल आणि तिने छत्री नंदिनीला दिली असेल. उद्याच्या भागात कळेलच. तर विजय वसू आत्यांना फोन करून कळवतो, काव्याचा बंदोबस्त झाला आहे. तेव्हा वसू आत्या सांगतात, विजयराव, काव्या इथे सुखरूप आली घरी, तुम्ही उडवलं ती नंदिनी आहे. तेव्हा विजयलाही धक्का बसतो. तर तिथेच शेजारी जीवा पण असतो उभा आणि आजूबाजूला गर्दी झालेली असते नंदिनीच्या, पण जीवाला नंदिनी काही दिसलेली नसते. नंदिनी दिसली असती तर जीवाने अगदी जग उलटं पालटं करून तिला हॉस्पिटलमध्ये पोचवलं असतं. तर उद्याच्या भागात कळेल नक्की काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.